प्रीमियर लीग पहिलं अतिशय यशस्वी असं हे लीग. नो बॉल, नो बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल. पंचांची वाद घालू नये. पंचांची वाद घालू नये. नो बॉल. नो प्लस आहे का सर? नो प्लस आहे. नो प्लस सिंगल 2 रन. नो बॉल, फक्त नो बॉल आहे. ओनली नो बॉल. ओके. पंचांची वाद घालू नये. तिथे होतेच ना भाई तिकडे संदेश कॉलेजच्या इथे. पुन्हा एकदा सँडी. फलंदाजीसाठी आशिष. दिलदोस्तीचा कर्णधार आशिष. व्हाईट बॉल. खूप सुंदर क्षेत्ररक्षण सुहासच्या माध्यमातून. बाईस लेग 22 1 रन. एक चेंडू धावसंख्या झाले 3. खूप सुंदर असं फलंदाजी करतोय आशिष. दिलदोस्ती गुन्हेगारी विरुद्ध फलंदाज आशिष. नॉन स्ट्राईकला आहे सुजय. पुन्हा एकदा सँडी येतो दुसरा बॉल घेऊन. दोन चेंडू धावसंख्या झालेले 3. सेमीफायनलची मॅच विष्णुभाऊ वर्सेस सोनू सिंग. कालच्या पहिल्या मॅच पासून स्कोर काउंट करायचं काम करतात ते म्हणजे आपले मित्र रोहनजी गावडे यांचा देखील क्रिकेट प्रेमींच्या वतीने आणि मॅनेजमेंट टीमच्या वतीने शतशः आभार. खूप सुंदर फटका आशिषच्या द्वारे. चार चेंडू धावसंख्या झाली 5. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सँडी तयार. मॅनेजमेंट बांधल. आउट. खेळाडू बाद झालेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वाद घालू नये. सोनू सिंग. पंचांची वाद घालू नये. सोनू सिंग. पंचांची वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू चेक करतात अंपायर. रिव्ह्यू चेक करतात. गडबड करू नका. सगळ्यांनी बाहेर या. बाकी
ठीकठाक चालू आहे अजून आहे अजून रिव्ह्यू चेक करायचं आहे. बॅटला बॉल लागलाय का बघा. अल्ट्रा एक चेक कर. अल्ट्रा एक गडबड करू नका, गडबड करू नका. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही टुर्नामेंट चालू आहे. सेमीफायनलचा पहिला सामना अल्ट्रा एक चेक कर. अल्ट्रा एक रिव्ह्यू घेतात. अल्ट्रा एक डिसिजन चेंज करण्यात आलेलं आहे. व्ह्यूच्या माध्यमातून डिसिजन चेंज केले. एक धाव देण्यात आलेली आहे. पंचांची वाद घालू नका. सँडी पंचांची वाद घालू नका. रिव्ह्यू बघितलाय त्यांनी, रिव्ह्यू बघितलाय. पंचांची वाद घालू नका. चला चला चालू करा, चालू करा मित्रांनो, चालू करा, चालू करा, चालू करा. पंचांची वाद घालू नका. रिव्ह्यू घेतला, रिव्ह्यू घेतला. आला आला तुमच्या सगळ्यांचा सुरू करा ते, सुरू करा ते, सामना सुरू करा. सामना सुरू, सामना सुरू करा. ठीक आहे, इट्स अन ह्युमन एरर. पंचांकडून देखील चुकी होत राहते. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये पंचांकडून चुकी होते. इंटरनॅशनल टुर्नामेंट मध्ये चुकी होते. ही तर आपली नॉर्मल सूर्यनगरची लीग आहे. धावसंख्या आताची सिंगल आहे ना सर. धावसंख्या 6. धावसंख्या झालेली आहे 6. चेंडू शेवटचा चेंडू 5 चेंडू. धावसंख्या झालेली आहे 6. शेवटचा चेंडू घेऊन होते सँडी. खूप सुंदर. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या झालेली आहे 7. परत आला. परत आला. दुसरं षटक घेऊन आलाय स्वप्नील. विष्णू सरांच्या टीमचा हा कर्णधार स्वप्नील दुसरं षटक घेऊन आलाय. अतिशय सुंदर अशी मॅच. स्ट्राईक वरती सुजय. रमाबाईचा अतिशय नावाजलेला खेळाडू सुजय. पहिला चेंडू स्वप्नीलचा. स्ट्राईक वरती सुजय. धावसंख्या 7. सिंगल. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 8. दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्वप्नीलद्वारे. स्ट्राईक वरती सुजय. आणि हा खूप सुंदर असा फटका. खूप सुंदर क्षेत्ररक्षण समीर जाधव यांच्या माध्यमातून. 2 चेंडू. धावसंख्या झालेली 9. तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो स्वप्नील. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आला आशिष. दिलदोस्तीचा कर्णधार आशिष वर्सेस विष्णुभाऊंचा कर्णधार स्वप्नील अशी ही मॅच.
व्हाईट बॉल. धाव संकेत भर. पुन्हा एकदा धाव संकेत भर झालेली आहे. हो धावसंख्या पुढे चाललेली आहे. खूप सुंदर खूप सुंदर. बोल की 3 चेंडू धावसंख्या 11. 3 चेंडू धावसंख्या झालेली 11. पुन्हा एकदा सुजय स्ट्राइक वरती आलाय. सुजय सुजयला बाद करण्यास स्वप्नीलला यश आलेलं आहे. आलाय परत एकदा तेजस. गेल्या मॅच मध्ये ज्यांनी चौकार मारला होता तो तेजस स्ट्राइक वरती आलेला आहे. मॅनेजमेंट टीम काय तर करा ना एकदाच यार. एकच ऑप्शन आहे भाई. राजस्थानच्या ऑफिस मध्ये त्याला नाही तर बाहेर खडी बेस्ट आयडिया सुरू करायचा. सामना सुरू करायचा. खेळाडू बाद झालेला आहे. हॅट्रिक बॉल विष्णुभाऊ यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले स्वप्नीलसाठी. या चेंडूवरती जर आपण विकेट घेतला तर आपल्याला 2001 रुपयाचं पारितोषिक विष्णुभाऊ खराड यांच्याकडून जाहीर झालेले. सामाजिक एकात्मतेसाठी जोरदार टाळ दिला पाहिजे. कारण स्ट्राइक वरती आलेला आहे अतिशय नावाजलेला खेळाडू सुशांत. आरसीसी बॉईजचा हा महागडा खेळाडू सुशांत. गोलंदाजी करतोय स्वप्नील. हॅट्रिक बॉल 2000चा हा असा महागडा बॉल टाकणार आहे स्वप्नील. एक धाव. हॅट्रिक हुकलेली आहे. 2 षटक संपलेले आहेत. धाव संख्या गेले 12. ओव्हर झाले मित्रांनो. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 12. दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची धाव संख्या 12. झालं रे भाई. पुन्हा एकदा नंदू. गेल्या मॅच मध्ये 2000चं पारितोषिक विजयी झालेला नंदू पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजी करायसाठी तयार झालेला आहे. या षटकामध्ये जर आपण 3 विकेट्स घेतले तर आपल्याला 2001 रुपयाचं पारितोषिक विष्णुभाऊ खराटे संघ मालक यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. 12. धाव संख्या 12. धाव फलकावरती नंदूसाठी 2001 रुपये. 3 विकेट घेतल्यानंतर विष्णुभाऊंच्या वतीने खूप सुंदर क्षेत्ररक्षण लुकमानच्या माध्यमातून. खूप सुंदर क्षेत्ररक्षण लुकमानच्या माध्यमातून. धाव संख्या 13. स्ट्राइक वरती आलेला सुशांत. अतिशय नावाजलेला खेळाडू सुशांत. पुन्हा एकदा खेळाडू बाद झालेला आहे. सुशांतला परतावं लागेल. नंदू जर आपण अजून 2 विकेट घेतले तर आपल्याला 2001 रुपये लागू झालेले आहेत. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यास आपल्याला 2001 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकायला आलाय आपला
एकच ऑप्शन आहे राज पाहिजे तर सेटर बंद करायचं सुरू करायचा सामना. बॉल किती झाले भाई बॉल किती झाले 2 चेंडू धावसंख्येमध्ये 13. स्ट्राईक वरती आशिष जो अतिशय सुंदर असा खेळाडू आणि कर्णधार आहे दिलदोस्तीचा. खूप सुंदर क्षेत्ररक्षण समीर द्वारे महाराष्ट्र पोलिसात असलेले समीर. 2च विकेट झाले अजून एक बाकी आहे ना 2च विकेट घेतले ना यावर ना 3 बॉल झाले ना 3 चेंडू मध्ये एक विकेट घ्यायचा आहे सर आपल्याला. नंदू सर 3 चेंडू मध्ये 1 विकेट घेतल्यास 2001 रुपयाचं पारितोषिक विष्णुभाऊ खराड यांच्याकडून लागू झालेलं आपल्याला. यानंतर येणारे खेळाडू रवींद्र दबडे रेडी व्हायचे. 1 धाव. चौदा धाव सांगितलेले 14. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे आणि शेवटचं षटक. दोन धावा. धाव सांगितलेले 16. खूप सुंदर. जर जोरदार टाळ्या झाला पाहिजे आशिष साठी. अतिशय महत्वाची कामगिरी करणारा कर्णधार आशिष. किती बॉल हाय चांगली आहे मॅच अजून त्यांच्याकडे एक ना ट्रॅक्सन आणि क्लार्क आहे क्लार्क मारे 120 बरोबर 102 असतं हां विकेटवर मॅच लंबी मॅच आहे थोडी. खूप सुंदर. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू. शेवटचा चेंडू माफ करा. शेवटचा चेंडू. खूप सुंदर आशिषच्या माध्यमातून 1 धाव करण्यात यशस्वी. 17 धाव फलकावरती झालेल्या आहेत. 18 धावांची आवश्यकता सामाजिक एकात्मता टीमला. 18 चेंडू 18 धावा सामाजिक एकात्मता टीमला जिंकण्यासाठी. गाडीत बस वाटते हीच खरी रंगत आहे आपल्या SPL ची. सगळ्या गोष्टीतून आपल्याला आनंद घ्यायचा आहे. क्रिकेटच्या आनंदाबरोबर हा आनंद देखील घेणं गरजेचं आहे. सूर्यनगर प्रीमियर लीगचं पहिलं पर्व अतिशय यशस्वीरित्या पार पाडण्यात ज्या ज्या समाजसेवकांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या सूर्यनगरमधील क्रिकेट प्रेमींनी अतिशय निस्वार्थीपणे सहकार्य केलं त्या सर्वांचे मनापासून आभार. शामीर
एक महत्वाची सूचना आहे. सुरू करायचं, सामना सुरू करायचा. बिनधोस्ती गुन्हेगारी. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता सामाजिक एकात्मता टीमला जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो फायनलला जाईल याची आपण नोंद घ्यायची. अजून 2 मॅचा शिल्लक आहेत. लवकर सुरू करायचे. नंतर उड्या जाऊ दे, नंतर उडू. अरे यांचं चालू ना. आशिष सर टॉस उडून घ्यायचा. आशिष सर लवकर येतो. निलेश पोकर यांची टीम. आशिष सर वर्सेस पप्या. टॉस उडून घ्यायचं. टॉस लवकर घ्या, लवकर टॉस घ्या. पप्या निलेश पोकर यांची टीम विजयी झालेली आहे. टॉस विजयी झालेली आहे निलेश पोकर यांची टीम. आपला निर्णय कळवायचा आहे लवकर. पप्या आपला निर्णय कळवायचा आहे. हा. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला निलेश पोकर यांच्या टीमने. फलंदाजी करण्यासाठी आला आशिष. स्ट्राइक वरती नंदू. सुरू करायचं आशिष, लवकर सुरू करायचं. वेळ खूप जास्त झालाय. अजून 2 मॅचेस शिल्लक आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा. 2 धावा. अंपायर सांगायचं. अंपायर बाकी कोणी जाऊ नका. अंपायर डिसिजन घेतील. पंचांशी वाद घालू नका. मॅनेजमेंट टीम आणि पंच डिसिजन घेतील. नो रन. नो रन. चला चला, पंचांशी वाद घालू नका. रन नाही, रन नाही. नो रन. 1 चेंडू. धाव संख्या अजून खाता खोलताना आलाय विष्णू भाऊंच्या संघाला. खूप सुंदर असा फटका नंदूद्वारे. धावसंख्येत वाढ. 1 2 चेंडू. धावसंख्या झाली 1. स्ट्राइक वरती नंदू. गोलंदाजी करतोय कर्णधार आशिष. आशिषचं या टुर्नामेंट मधलं योगदान अतिशय महत्वाचं आहे. 1 धाव डिक्लेअर. 1 धाव डिक्लेअर. अतिशय महत्वाचं योगदान या टुर्नामेंट मध्ये आशिषने दिलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण संघासाठी खूप चांगली कामगिरी आशिषच्या माध्यमातून झालेली आहे. दोन चेंडू. धावसंख्या झालेली 1. 3 चेंडू. 3 बॉल किती झाले रन? 3 चेंडू. धावसंख्या झालेली 2. सरळ 6 का कुठं 6? 3 चेंडू 2 धावा.
पुन्हा एकदा आशिष नंदूला गोलंदाजी करतोय. वाईट बॉल. 3 चेंडू 3 धावा. आशिष थोडासा प्रेशर मध्ये. संघाचा कर्णधार, अतिशय महत्वाची भूमिका बजावणारा हा कर्णधार. 18 कंपल्सरी चेस आहे. 18 धावा. खूप सुंदर, खूप सुंदर एक धाव सोडण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे नंदूला. 4 चेंडू 4 धावा. आलाय स्ट्राईक वरती तेजस. सुहास स्ट्राईक वरती आलाय. सुहास खेळाडू बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. पाच चेंडू धाव संख्या झाली 4. आता आलाय सँडी. सँडीने जर षटकार मारला तर सोनू सिंग यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. त्याला षटकार मारल्यास आत्ताच्या बॉलला विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक डीजे बाली यांच्याकडून झालेलं आहे जाहीर. पण एक धाव काढण्यात यशस्वी ठरलाय तो सँडी. एक षटक संपलंय. धाव संख्या झाली आहे 5. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता सामाजिक एकात्मता टीमला जिंकण्यासाठी. गोलंदाजीसाठी आला नावाजलेला गोलंदाज, आंबेवाडीचा नावाजलेला गोलंदाज नितीन गौडा. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती नंदू. गोलंदाजीसाठी आला नितीन. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एक धाव. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खूप सुंदर गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजी. आणि रवींद्र दबडे खूप सुंदर. रवींद्र दबडे यांच्या माध्यमातून खूप सुंदर क्षेत्ररक्षण. सुनील पवार यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य रवींद्र दबडे यांच्यामुळे. दुखापतग्रस्त फिल्डर आहे रवींद्र दबडे, तरी देखील संघासाठी जीव की प्राण लावतो तो रवींद्र दबडे. अरे फिरकी घेतलेली आहे. नितीन गौडा यांनी एक्सपिरियन्सच्या जोरावरती फिरकी घेतलेली आहे. खूप सुंदर. शेन वॉटची आठवण आली आज तर. शेन वॉटची आठवण आली. हॅट्रिक बॉल साठी डीजे सँडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. हॅट्रिक बॉल साठी 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे डीजे सँडी यांच्याकडून. नितीन दादाभाऊ यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे हॅट्रिक बॉल साठी. गणेश मोबाईल यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं हॅट्रिक बॉल साठी. संजय मोरवेकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं हॅट्रिक बॉल साठी. डीजे बाली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं हॅट्रिक बॉल साठी. आणि जवळजवळ निश्चित दिसते हॅट्रिक.
नितीन साठी जरा जोरदार टाळायला पाहिजे. अतिशय नावाजलेला खेळाडू नितीन गौडा. हॅट्रिक हॅट्रिक बॉल. पैसे द्या फटाफट. पैसे जमा करा. मंचावरती पैसे जमा करायचे. सोनू सिंग पैसे जमा करा. नितीन आवारी यांचे, सुनील आवारी यांचे पैसे आलेत. संजय मोरवेकर यांचे पैसे आलेत. गणेश स्कॅनरवरती गुगल पे करा फटाफट. बोऱ्याने एक मोठं काम केलेलं आहे. त्या माणसाला सोडून आले तर कुठे कुठे बोऱ्याने एक महत्वाचं काम केले. मगासपासून आपल्याला जे एंटरटेन करत होते त्यांना सुखरूपरित्या घरी सोडलेलं आहे. त्याबद्दल बोरा यांचं जरा जोरदार टाळ्याने स्वागत करा. नितीन गौडा यांची सुंदर अशी गोलंदाजी. जरा जोरदार टाळ्या बरं. बोला गणपती बाप्पा. फायनलच्या दिशेने वाटचाल दिलदोस्ती दुनियादारीची. सलग 4 विकेट घेण्याचा पराक्रम. खेळाडू बाद झालेला आहे. सामाजिकची टीम या ठिकाणी फायनलची त्यांची रेस इथे संपणार आहे असं या ठिकाणी वाटतंय. दे ना भाऊ, गुगल पे करणार का? गणेश मोबाईल यांच्याकडून देखील 501 रुपये आलेले आहेत नितीन गौडा यांच्यासाठी. तू दिले का रे? पाठवले हा मार्क. चल कम ऑन. हे 6 ला किती पाहिजे? नंबर टाक. पैसे कॉल 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता सामाजिक टीमला जिंकण्यासाठी. हा बोल ना. लुकमान अन्सारी यांच्यासाठी देखील बोली लागलेली आहे. लुकमान अन्सारीने अगर ही मॅच जिंकून दिली तर गोपी रामनगरचे गोपी यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक लुकमानसाठी जाहीर झालेले आहेत. जरा जोरदार बघायला पाहिजे लुकमानसाठी आणि गोपीसाठी. तत्पूर्वी डीजे सँडी, त्याचबरोबर सुनील भाऊ आवारी, संजयजी मोरवेकर, सोनू सिंग यांचे प्रत्येक आणि गणेश मोबाईल यांचे 501 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. तुझे नाही झाले तर 4 जणांचे ह्यानेच दिले. तुझं नाव नाही टाकायचं. मग 4 जणांचे जमा. संजय मोरवेकर, सुनील आवारी, डीजे सँडी आणि गणेश मोबाईल यांच्याकडून प्रत्येकी 501 रुपये हॅट्रिक साठी जाहीर झालेले आहेत. बाली, डीजे बाली. सहा बॉल 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आला नितीन अवजी. अतिशय खानसाहेब क्रिकेट क्लबचा एक नावाजलेला खेळाडू नितीन अवजी. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. जरा जोरदार टाकलं पाहिजे दिलदोस्ती दुनियादारी आणि सामाजिक साठी. अरे बोला सोनू सिंगच्या नावानं. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. दिलदोस्ती दुनियादारी वर्सेस सामाजिक एकात्मता टीम. लुकमान साठी 2001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं गोपीकडून. खूप सुंदर यार, खूप सुंदर. डीजे बाली यांच्याकडून आता जे 3-4 बॉल शिल्लक राहिले त्यात जर 3 विकेट घेतले तर 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. नितीन अवजी खूप सुंदर असा गोलंदाजी करते.
खानसाहेब क्रिकेट क्लबचा हा खेळाडू. वाईट बॉल. वाईट बॉल. दोनच बॉल झालेत ना. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता सामाजिक एकात्मता टीमला फायनलच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. यानंतर होणारा सामना निलेश पोळकर वर्सेस एपीडी पेसर्स. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 4 चेंडू 8 धावा. प्रेशर मध्ये दिसतोय नितीन अवजी. लुकमान साठी 2001 रुपयाचा पारितोषिक ऑलरेडी जाहीर झालं रामनगर मधून गोपीच्या माध्यमातून. 4 चेंडू 8 धावा. अतिगतीचा हा सामना फायनल कडे वाटचाल. सामाजिक वर्सेस दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप. खूप सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा नितीनच्या माध्यमातून. जरा जोरदार टाळ झाला पाहिजे. म्युझिक रेडी ठेवा. म्युझिक डीजे म्युझिक रेडी ठेवा. फायनल साठी सामाजिक एकात्मता फायनल साठी जाते. सॉरी माफ करा. दिल दोस्ती दुनियादारीची वाटचाल दिसते फायनल कडे. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा नितीन अवधी. हमारे बलोची गाने टॉप हिट्स चैनल को प्रेस करें बेल आइकन. 2 चेंडू 7 धावा. खूप सुंदर गोलंदाजी नितीन. आणि काढलेला आहे बॉल. 2 बॉल 7 धावा. डीजे बाली यांच्याकडून सलग 2 चेंडू 2 विकेट घेतल्यास 501 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेलं आहे. लुकमान पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. लुकमान गोलंदाजी करतो. नितीन अवजी खानसाहेब क्रिकेट क्लबचा अतिशय नावाजलेला खेळाडू नितीन. शेवटचा चेंडू आणि सोडसिंगच्या नावाने दिल दोस्ती डीजे लावायचा. डीजे शेवटचा चेंडू. 1 चेंडू 6 धावा. नितीन अवजी गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती लुकमान. 6 धावांची आवश्यकता. 6 मारण्याची गरज आहे. आणि दिल दोस्ती दुनियादारी जवळजवळ फायनल साठी निश्चित झालेलं आहे. त्यांचा जरा जोरदार टाळ झाला पाहिजे. व्हाईट बॉल. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. अरे त्याला सोड बोल ना. असा बॉल यार. एक चेंडू धावसंख्या झालेली 5 धावांची गरज. ड्रॉ नाही होणार. कंपल्सरी चेस आहे मित्रा. कंपल्सरी चेस आहे. वाईट नको टाकू भाऊ. सोनूभाई वाईट नको टाकू बोललेला आता. एक बॉल कसर काढायचा यार याला. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नितीन स्ट्राईक वरती लुकमान. खूप सुंदर. खूप सुंदर.